आणि वलूया दिनेश बंधू विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बेलवली यांच्याकडे आपण वलूया. चला मॅच सुरू करा. भारतीय जनता पार्टी वलप व जय हनुमान क्रिकेट संघ वलप यांच्या संयुक्त विद्यमान आमदार चषक 2023च्या परामध्ये तुम्हा पुन्हा एकदा तमाम दर्शकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन चालतो. पहिल्या फेरीतील हा चौथा सामना तो म्हणजेच मंगलमूर्ती वाजे बनाम आई गावदेवी वाकडी या दोन संघादरम्यान. आऊसारख्या ताकदवान खेळाडूला एका बाजूला पाहू तर मात्र एका बाजूला यज्ञेश सारखी ताकदवान फलंदाजीचा क्रम आहे. त्याच्यामुळे दोन संघ एकाच परिसरातील आहेत आणि दोन संघ एकाच परिसरातील असल्यामुळे तर आमचे आयोजन कमिटी मेंबर साहिल पाटील आपण स्टेजशी संपर्क साधायचे आहे. पंकज पाटील एक उत्तम दर्जाचा ऑलराऊंडर खेळाडू तो असेल. मात्र स्ट्राईकवर तर नॉन स्ट्राईकला यज्ञेश पाटील दोन ताकदीचे फलंदाज सलामीसाठी आलेत. परंतु गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज असेल आदित्य मोरे. चला पंच सामना सुरू करा आणि दोन्ही संघाने एक लक्षात घ्या 15 मिनिटांमध्ये पहिले 3 षटकं संपली पाहिजेत. अन्यथा मात्र 30 यार्डामध्ये एक क्षेत्ररक्षकाला तुम्हाला एक्स्ट्राला व्हावं लागेल. लेट्स प्ले. पहिला चेंडू आदित्य मोरेचा हलक्या हाताने टाकलेला हा चेंडू अतिशय सुरेख व्हेरिएशन पाहिलं. पंकज पाटील चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. पददालित्याचा अभाव आपण पहिल्या चेंडूवरती पाहिला आणि तो जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न त्याचा मात्र सपेशल फसला. 24 चेंडूमध्ये आज बरंचसं चित्र आपण पाहिलं आहे. 44 धावांचा पाठलाग नंतर 68 धावा त्याही क्लोज काउंटर आणि मागच्या सामन्यात सुद्धा 53 धावांचा ग्रेट फिनिश. अकोट टप्प्याची गोलंदाजी चेंडूला हेरलं आणि डीप कव्हरच्या मधून मात्र चेंडू भरधाव वेगानं गेला. एक्स्ट्रा कव्हरला छत्रपती तैनात आहे. चेंडू मात्र गेला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. या 4 धावांनी आपलं धावफलक खुलं केलं. स्वतःचंही खातं खोललं पंकज पाटीलनं. एक अतिशय उत्तम दर्जाचा खेळाडू पंकज पाटील एक दर्दी ऑलराऊंडर आहे. त्याच्यामुळे सलामीला आल्यानंतर त्याला माहीत आहे की धावांचा डोंगर मला उभा करायचा आहे आणि आदित्य मोरेवर मात्र हल्ला केला. धावा आल्या 4. 2 चेंडू बिनबाद 4. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा त्याच दिशेतून मारायचं होतं पण पंच सुनील पाटील सरांनी सांगितलं हा अवांतर वाईड बॉल. अवांतरची 1 धाव. दोन चेंडू 5 धावा. पंकज पाटील पुन्हा एकदा सज्ज. आणखीन एक चांगला फटका आहे. आणखीन एक चांगला फटका आहे. पाठलाग सुरू आहे परंतु चेंडूनं मात्र मागे वळून पाहिलंच नाही. चेंडूनं गाठलं आपलं ध्येय. जातोय सरळ सीमारेषा बाहेर पॉईंटच्या मधून चौकारासाठी. अतिशय सुरेख अशी सुरुवात केली जाते आहे. अकोट टप्प्याच्या गोलंदाजीवर अक्षरशः पंकज पाटील प्रहार करतोय आणि ठोकतोय. आणखीन एक बहारदार चौकार. काय सुरेख फटकेबाजी. जागीच उभा राहून फक्त दिशा दिली जाते. गोलंदाजीच्या स्पीडचा फायदा उठवत फक्त दिशा दिली जाते. तांत्रिकदृष्ट्या मी किती सक्षम आहे ही सक्षमता इथे सिद्ध केली जाते पंकज पाटीलच्या रूपानं. गोलंदाज आदित्य मोरे. स्लॉटमध्ये टाकलेला चेंडू फिरकावलाय. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेनं चेंडू जाईल. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत आला. तत्पूर्वी मात्र 1 धाव अगदी सहज यज्ञेशाने पंकजनं पूर्ण केली आणि एका धावेनं धावफलक मूळ झाला. 10 वर 2 अंकामध्ये जाऊन ठेवतोय 10. 2 चौकार त्यानं लगावलेत ते म्हणजे आतापर्यंत पंकज पाटीलनं. डावखुरा फलंदाज यज्ञेश पाटील असेल स्ट्राईकर पहिल्यांदाच आदित्य मोरेसाठी. यज्ञेश पाटील आणखीन एक तडाखेबंद असा हा मंगलमूर्ती वाजे संघाचा खेळाडू. मंगलमूर्ती वाजे 15 मिनिटांमध्ये 3 षटकं ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कारण वेळेत सामने संपणे डिसिप्लिनने सामने संपले पाहिजेत. गोलंदाज आदित्य मोरे. पहिल्यांदाच डावखुऱ्या यज्ञेश पाटीलसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. दिशा दिली जाते आहे. फिरकीचा ताल धरून धरला होता. चेंडू पडला थोडासा मूव झाला. तेवढ्या सक्षमतेनं खेळून काढला गळीमधून. परंतु शॉर्ट थर्डमॅनला मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. त्यानं चेंडूला चांगला पकडला परंतु 1 रन मात्र चितेच्या चपलाईनं दोन्ही
या फलंदाजानं पूर्ण केली. पंकज पाटील धावण्यामध्ये पटायते आणि त्याला माहीत होतं की डेंजर एंडकडे मला धावायचं आहे, त्याच्यामुळे तो भरधाव वेगानं धावला. 11 धावा धापालकरती लागत आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना क्या बात, लाजवाब फटका. मी म्हणेन की ही स्वीपच होती, लगावलेली चपराक होती. डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून थोडा चेंडू लेग स्टिकवर पडला, जसा पडला तसा पिक केला, टायमिंग आणि इथे नजाकतचा मात्र नजारा पाहिला. आला षटकार, अतिशय दर्जेदार फटका. अंतिम चेंडूवर मात्र काय चपराक लगावली आहे. या षटकारानं धापलकावर धावा लागतात. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय, जाऊन ठेपतायत तब्बल 17वरती. 17 का खतरा कोणाला होईल. ज्याप्रमाणे मोठा फटका लगावला गेला, अंतिम चेंडूवर प्रहार झाला आणि फटका मात्र लाजवाब होता, यात तीळ मात्र शंका नाही. तंत्रशुद्ध फटकेबाजी करताना ज्या दिशेने चेंडू येतोय त्या दिशेनं मात्र फटकेबाजी करताना आपण पाहतोय. या दरम्यान मी विनंती करेन ॲडव्होकेट अमर भगत साहेब रिडगर, जयवंत भोपी साहेब रिडगर आणि कैलासजी भगत साहेब रिडगर या तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षेमध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. आदरणीय ॲडव्होकेट अमरजी भगत, कैलासजी भगत, जयवंतजी भोपी या तिन्ही मान्यवरांना मात्र विनंती करतोय. आमच्या अंकुशदादा पाटील यांचं आपल्याला निमंत्रण आहे की आपण अतिथी कक्षेमध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. चला सामना सुरू करा. पंच 15 मिनटं आपल्याही लक्षात असावी, कारण ज्याप्रमाणे उशीर होतोय नंतर मात्र पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या. गोलंदाजीच्या मार्कवर रमेश पवार म्हणजेच आऊ. इथे मात्र येतोय हा खणखणीत चौकार. आणखीन एकदा प्रहार, परंतु फुलटॉस चेंडूला. आता मात्र डीप स्क्वेअरला क्षेत्रासाठी तैनात केला आहे, त्याच्यामुळे धाव मात्र येईल. यज्ञेसाठी फक्त 1 आणि 1 या धावसंख्येनं धापलकरती धावा लागल्या तर तब्बल 22 धावा. पंकज पाटील पुन्हा एकदा स्ट्राईकवर. आऊचा विचार केला, रमेश पवारचा विचार केला तर म्हणे खऱ्या अर्थानं विचार केला तर हा खेळाडू रमेशपेक्षाही आऊ या नावानं खूप प्रसिद्ध आहे. आपल्या नावावरती पहिली नॅनो कार करणारा हा खेळाडू आदाई सर्कलच्या टुर्नामेंटमध्ये असलेल्या ग्राउंडवरती मात्र काय सुरेख खेळ राहिला होता. आणि आपल्या स्वप्नातली बाईक सोडा परंतु 4 व्हीलर जिंकणारा खेळाडू म्हणजे रमेश पवार आऊ. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर कित्येक वर्ष आपल्या गावासाठी खेळताना पाहतोय. अख्खो टप्प्याची गोलंदाजी, टप्पा हेरला आणि इथे मात्र टिच्चून फटकेबाजी करताना मिडविकेट आणि स्क्वेअरच्या मधून पंकज पाटील बरसतोय, ठोकतोय. आणखीन एक षटकार. आता शराबी हे गाणं लगावलं गेलं आणि मला एक किस्सा आठवला. पिनारांची एक मस्त आयडिया असते. आम्ही आज इकडे खेळायला आलोय म्हणून पितात, जिंकलो म्हणून पितात, हारलो म्हणून पितात, त्याने चांगलं षटकार मारले म्हणून पितात, त्याने चौकार मारले म्हणूनही पितात. बॉल द्या, एकूण काय तर ते मस्त पितात आणि आपलं लाईफ एन्जॉय करतात. संपूर्ण आमचे आयोजक बघा, अंकुश पाटील, केशव टेंबे, अरुण पाटील, स्वपान खाडेकर, स्वामी पाटील खऱ्या अर्थाने सर्व सहकारी फेरफटका मारतात खऱ्या अर्थाने आणि प्रेक्षकांचा आभार व्यक्त करतात की प्रेक्षकांचा एक चांगल्या प्रकारे सहकार्य या स्पर्धेला लाभलेला आहे. नक्कीच आयोजक अतिशय उत्तम दर्जाचं आयोजन आहे आणि सालाबादप्रमाणे पुन्हा एकदा अंकुशदादा पाटील ही सगळी मंडळी, सोपानजी काडेकर सर असतील, ही सगळी मंडळीला अतोनात मेहनत घेते.
आणि स्वामी दादा असतील ही सगळी मंडळी अतोनात मेहनत घेत ही स्पर्धा पुन्हा एकदा दिमागदारपणे इथे संपन्न होताना पाहतोय. अबूवरती हल्ला झालाय जरूर, षटकार चौकार. आणखीन एक इन्फॉर्म आपल्या या खेळाला मात्र न्याय देताना, आपल्यामध्ये असलेल्या गुणवत्तेला न्याय देताना इथे ठोकले जात आहेत पाठोपाठ, एका पाठोपाठ पंकज पाटील ठोकतोय षटकार. अरे 34 धावा धापालकरती लगावल्या गेल्या. 4 चेंडूमध्ये 2 षटकार 1 चौकार. आपल्या फॉलो थ्रूमध्ये चांगला प्रयत्न होता, कडक शॉट होता, पण त्या कडक शॉटला मात्र आपल्या फॉलो थ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न औनं चांगला केला आणि त्याच्यामुळे धाव मात्र मिळत नाही आहे. परंतु पंकज पाटीलचा खेळ मात्र अतिशय बहारदार होताना पाहतोय. 1 चेंडूचा खेळ शिल्लक, लास्ट टू गो, अंतिम चेंडू असेल. आमचे सर्व आयोजक आपण पाहतोय स्क्रीनवरती की खऱ्या अर्थानं फेरफटका मारताना, आणि हा चेंडू मात्र नीटसा समजलाच नाही आऊचा पंकज पाटीलला. तत्पूर्वी मात्र निर्धाव चेंडू सांगता झाली आहे, पण त्या षटकामध्ये बरंच काही लुटलं अक्षरशः पंकज पाटीलनं. 2 षटकार पाणी. यानंतर नाणेफेकीसाठी रेडी राहायचे आहे बघा. आदई विपक्ष रिडगर अशी लढत होणार आहे. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. आदई क्रिकेट संघाचे संघनायक, प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ रिडगर संघनायक यावा आपण नाणेफेकीसाठी. तर आदय आणि रिडगर यानंतर सामना होईल, पण इथे मात्र सुरू आहे मंगलमूर्ती वाजे आणि आई कावती वाकडी या 2 संघादरम्यान. नाणेफेकीचा कौल लागला, वाकडी संघाच्या बाजूने स्वीकारलं सरळ क्षेत्ररक्षण. दिनेश बंधू, मैदानामध्ये आपण पाणी आणि आपल्याला शालेय जीवनामधली एक पाणी कविता आठवली असेल. ती कविता मला आजही आठवते की नाही होटावर साये डोला पावसाचे गाणी, हंडा रिकामाचं घुमे दे रे आभाला दे पाणी. हंडा रिकाम्या हंड्याचं माय ओझ उचलावं कुणी, दे रे आभाला दे पाणी, दे रे आभाला दे पाणी. क्या बात सर, अफलातून. आणि ह्या जुन्या कविता आहेत ना, त्या अगदी होटावर आणि मनात राहिलेत. त्याच्यामुळे कधीही सांगा अगदी सहज त्या होटावर येतात आणि ते मार्मिक कविता होत्या. प्रत्येक शब्दामध्ये तुम्हाला नवं चैतन्य काहीतरी शिकवण देणाऱ्या होत्या. त्याच्यामुळे या कविता आजही आजरामार आहेत. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धापालकडून धावा लागलेत, बिनबाद 34 धावा. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज तेजस पवार, स्ट्राईकवर यज्ञेश पाटील. तेजस पवार, तेजस टू यज्ञेश. सुरेख चेंडू, दिशा दिले पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेतून क्षेत्ररक्षक येईल. तत्पूर्वी मात्र 1 धाव घेतली जाईल आणि संयम त्याचा खेळ. कारण यज्ञेशने प्रत्येक वेळेला दाखवलाय की त्याला माहिती आहे कशा प्रकारचा खेळ खेळायचा. ज्या दिवशी आपला संघ सहकारी उत्तम खेळतो ना, त्याला फक्त साथ द्यायची. 35 धावा 10 प्रगती लगावल्या जात आहेत आणि यज्ञेशमध्ये क्षमता असून सुद्धा तो काय सुंदर खेळ खेळतो. टॅलेंटेड क्रिकेट कशाला म्हणावं, ते टॅलेंटेड क्रिकेट हीच असते. फक्त मनगटी फटक्यानं सामने जिंकून देऊ शकत नाहीत तुम्ही, तर तुम्हाला अकलेचाही तिथे सुवर्णमध्ये साधावा लागतो. आणखीन एक मी म्हटलं होतं, सुवर्णमध्ये साधावा लागतो. एकमेकाच्या हातात हात घालत साथ द्यावी लागते. ती यज्ञेश साथ देतोय आणि जसा स्ट्राईकवर आला पंकज पाटील पुन्हा एकदा उडवतोय लॉंगॉनच्या डोक्यावरून. माइटी हिट, इट्स अ माइटी 6 रन्स अगेन. नाईस, वेल प्लेड. अतिशय सुंदर फटकेबाजी. एकटा 1 मॅन आर्मी सारखा लढतोय, अक्षरशः फोडून काढतोय गोलंदाजीला. पुन्हा एकदा जोरकस फटका लगवायचा होता जरूर, परंतु शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मात्र क्षेत्ररक्षक तिथे उभा होता. त्यानं मात्र अतिशय चपलाईनं त्या चेंडूला पकडला. तत्पूर्वी मात्र 1 धाव पूर्ण केली. 42 धावा
धावपळावरती लागत आहेत. चांगली फटकेबाजी, तिसरा षटक प्रगतीपथावर आहे. म्हणजे उत्तरार्धामध्ये आव्हान मोठं येईल. 11 चेंडूमध्ये तब्बल 34 धावा आतापर्यंत पंकज पाटीलच्या नावावरती. चांगली फटकेबाजी दाखवली. एकही फलंदाजाला त्याने बघितलं नाही. जो मिळाला त्याचा चुराडा केला. मी तरी किती वेळ थांबणार, माझ्यामध्ये असलेली क्षमता मी कधी दाखवणार हा विचार केला. अकोट टप्प्याच्या गोलंदाजीवर स्ट्रॉंग असतात लेफ्ट हँडर्स. स्क्वेअर लेगच्या मधून फटकेबाजी करण्यासाठी आणि बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरून ठोकला आणखी एक षटकार. गोलंदाजांची शिकार इथे केली जाते. ज्या प्रकारची फलंदाजी इथे मात्र भरली आहे. थंडावलेल्या बॅटींना मेहनतीची ऊब देत काय सुरेखरित्या हे वातावरण गरम केलं जातं. अतिशय गारठा जरूर आहे हवामानात, परंतु आमच्या मनगटामध्ये आमच्या मनामध्ये गरमी आहे. ती गरमी आम्ही या चेंडूफळीच्या खेळामध्ये दाखवतोय. किती वाजता खेळताय, कारण गावकरी आपले पाठीराखे जेव्हा आपल्या सोबत येतात ना, त्यावेळेला त्यांना माहीत नसतं की थंडी केवढी आहे, तो कोणत्या परिस्थितीमधून आलाय. त्यांना हवा असतो तो फक्त तुमच्याकडून उत्तम सर्वोत्तम खेळ. तो उत्तम खेळ आत्तापर्यंत दाखवला आहे या मंगलमूर्ती वाजा संघाच्या दोन्ही सलामीरांनी. कारण 3 षटकांचा खेळ संपला, एकही फलंदाजाला आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी संघाचा गोलंदाज बाद करू शकला नाही. आणि त्याच्यामुळेच 3 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद धापलकावरती धावा लागलेत 49. साई राज्य बघा समालोचक आहेत तनुजा मस्कुरी. यावर आपण स्टेजवर दीपक शेठ तुम्हाला इथे आमंत्रित करतात. वियान खाडेकर वल्लभ 11 क्रिकेट संघाचे मॅनेजर अनिल पाटील कानपोली आणि खास मित्र रोहिदास पाटील नेरे, विलास मालिक केवाले आणि अजित यादव सुकापूर यांचं आगमन झालेलं आहे. प्रकाश खाडेकर यांच्या वतीने तुम्हाला स्टेजवर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आदई विपक्ष रेडगर संगनायक नाणेफेकीसाठी शेवटचा पुकार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स दिनेश पलिसरांकडे बोलूया. साई राजे एक उत्तम समालोचक, त्यांना विनंती करतोय आपण या अतिथी कक्षामध्ये. 49 धावा धापळावरती लगावल्या गेलेत गोलंदाजीच्या मार्कवर. गोलंदाज अविनाश पाटील. अकोट टप्प्याची गोलंदाजी अतिशय भिंगरीसारखा फिरवल्या जात आहेत. काय सुरेख फटकेबाजी. एक मात्र बादशाह तर दुसरा सरताज. एकापेक्षा एक दोघांनीही गेअर बदललाय. पहिल्या चेंडूपासून पंकज पाटीलने बदललेला गेअर आणि इथे मात्र यज्ञेशने बदललेला गेअर. त्याच्यामुळे धावांचा पाऊस धो धो बरसायला लागलाय. या षटकारानं धापलकावर धावा लागतात तब्बल 55. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, म्हणजेच मोठ्या आव्हानाचा पाठलाग करावा लागेल. 68 धावा इथे वाचवल्या गेलेत, परंतु 53 धावांचा पाठलाग इथे झालाय. त्याचपेक्षा धावा जास्त येतील का? आऊमध्ये क्षमता आहे. 8 चेंडूमध्ये धापळाकडे धावा 20 धावा जोडल्यात यज्ञेशनं. हा चेंडू मात्र होता नक्कीच खराब. अकोट टप्प्याचा चेंडू आणि नॉन स्ट्राईकला पंकज पाटीलनं आवाज इथपर्यंत आला. त्याला वाटला की नामी संधी होती, अरे बघतोस काय ठोक, परंतु त्यानं मात्र सोडला आणि हा अवांतर धाव. वाईटच्या रूपाने एक धाव मात्र मिळते. धावा जमत आहेत, धावा रोखाव्या लागतील, कारण उत्तरार्धामध्ये तुम्हाला धावा पुन्हा एकदा जमवणं कठीण जाईल. अब तक 56. दिशा दिली आहे क्रिकेटची कलाकारी, क्रिकेटचं मादक सौंदर्य इथे बहाल करताना यज्ञेश पाटील मात्र आपल्या कलागुणांना वाव देतोय. येतोय पॉईंटच्या मधून चौकार. अतिशय सुरेखरित्या हा चौकार ठोकलाय. दिशा दिली. मी म्हटलं होतं की क्रिकेटचं मादक सौंदर्य इथं पेश केलं जात आहे. 60 धावा धावपळावरती लागल्या जात आहेत. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करावा लागेल. अकोट टप्प्याची गोलंदाजी आणि तेही डावखुऱ्या समोर, कारण डावखुऱ्यांची मुख्य ताकद असते फाईन लेग
आणि स्क्वेअर लेग आणि अशा प्रकारच्या गोलंदाजीवर खरपूस समाचार घेताना फाईन लेगच्या मधून यज्ञेश पाटील मात्र खऱ्या अर्थानं टोळेबाजी करतोय आणि आणखीन एक चौका टोकताना धावफलक जाऊन ठेपतो. 64वर 64 धावा उच्चांक गाठला जाईल का? मोठा फटका लगावत 70पर्यंत आव्हान ठेवलं जाईल का? 10 चेंडूमध्ये तब्बल 28 धावा यज्ञेशच्या आणि पंकज पाटीलनं मात्र 11-34. तो शेर तर माहीत 6वा शेर. 2 क्षेत्राच्या मधून गोली गत चेंडू जातोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आणि एक काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येईपर्यंत मात्र यज्ञेश पाटीलचा भरधाव वेगानं जाणारा चेंडू सीमारेषा सहज ओलांडतोय. आणखीन एक धावांना बळ देणारा, धावा 68पर्यंत नेणारा हा चौकार. 68 68 धावांचा उच्चांक आजचा होता. आता मात्र या चेंडूवर धाव जमवत आणखीन एक नवा उच्चांक मंगलमूर्ती वाज संघ करेल का? काय सुरेख फलंदाजी. यज्ञेश पाटीलचं कौतुक केलं जाईल. ज्याप्रमाणे पंकज पाटीलनं बहारदार विस्फोटक खेळ केला, त्याला चांगली साथ दिली पहिल्यांदा आणि नंतर विचार केला 2 षटकं झाल्यानंतर आत्ता मी नाही थांबणार आणि मग मात्र फक्त चौफेर फटकेबाजी. अडुसष्ट धावा धापालकरती लगावायला गेलेत. राईट आर्म राऊंड द विकेट. अकोट टप्प्याची गोलंदाजी. चेंडूला मात्र इथं टोलवला पॉईंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक डीपला तैनात होता आणि एका धाब्यानं धावफलक 69. आजचा हायेस्ट मात्र बनतोय. एक चांगल्या मोठ्या आव्हान उभं केलं आहे आतापर्यंत तरी ते मंगलमूर्ती वाजे संघानं. अंतिम चेंडूचा खेळ पूर्वार्ध शिल्लक असेल. अंतिम चेंडूमध्ये पंकज पाटील कसा गेअर बदलला आहे. आज तो फुल मूडमध्ये आला आहे. आज तो सेट होऊनच आला आहे. अशा प्रकारची फलंदाजी केली आहे पंकजनं आणि पंकज पाटीलचा खेळ याची देही आणि याची डोळा मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये आम्ही अनुभवला आहे. हा फटका अंतिम चेंडूवर फसला, परंतु क्षेत्ररक्षकही चकला आणि पंकज पाटील ही फसला. कॅच घेईल हा प्रश्न तुझा नव्हता, त्याचा होता. परंतु इथे मात्र एक धाव. जर का सामना उत्तरार्धामध्ये 1 धावेसाठी हरला तर ही धाव तुम्हाला 10 वेळा विचारेल की बाबा रे तू काय केलं. क्रिकेटमध्ये गाफील राहून चालत नाही. क्रिकेटमध्ये मोठे डोळे उघडे ठेवून पाहावं लागतं. पंकज पाटीलनं फटकावला जरूर, फलंदाजावर क्षेत्ररक्षकावर विश्वास दाखवला. तो झेल टिपेल, झेल सुटला. कदाचित सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करता आलंही असतं, परंतु जर तर मध्ये पंकजही फसला, धाव घेतली नाही, झेल सुटला आणि अशा प्रकारे धापलकर धावा लागल्या. एकोणसत्तर धावा धापलकरती लागल्या आणि आव्हान उभं केलं 70 धावांचं. 70 धावांचा पाठलाग कसा केला जाईल? अबू पवार या धावांचा पाठलाग ठोकेल का, करेल का? तर निश्चित स्वरूपात इथे नाणेफेक केले जाणार आहे. अथर्व 11 भैरवदेव रेडगर विपक्ष आधी क्रिकेट संघ बघा संघनायकांनी यावा नाणेफेक करण्यासाठी. आज तळोजा मजकूर येथील आदरणीय श्री कमलाकर शेठ पाटील आणि गोल्डमॅन दीपक शेठ पाटील यांना आम्ही इथे आमंत्रित करतो. आधी क्रिकेट संघाचे संघ आपले अथर्व भैरवदेव रेडगर क्रिकेट संघाचे संघनायक आमचे परममित्र विलासदादा भोपे उपस्थित आहेत. कमलाकर शेठ या दीपक शेठ नाणेफेक आपल्या शुभास्ते केले जाईल आणि आपला येतोची सन्मान जानुमान क्रिकेट संघ बलब यांच्या वतीने सुद्धा केला जाणार आहे. तर दीपक शेठ आपण नाणेफेक करायचे आहे. आधी म्हणजे मतानुसार गावदेवी आदही क्रिकेट संघनायक यावं आपण. नाणेफेक इथे केली जाणार आहे. तत्पूर्वी आपण इथे मान्यवरांचा सन्मान करणार आहोत. तर मान्यवरांचा सन्मान आम्ही बालाराम पाटील आणि स्वपन खाडेकर यांना इथे आमंत्रित करणार आहोत. बालाराम या आपण आपल्या शुभास्ते आमदार चषक क्रिकेट स्पर्धा गत वर्षाचे दमदार ऑर्गनायझर गोल्डमॅन दीपक शेठ पाटील यांचा आपण इथे सन्मान करावा. स्वामी आपण त्यांचा सन्मान करावा. यांची ओळख खऱ्या अर्थाने मित्रांनो गेल्या वर्षी मी त्या स्पर्धेचा घटक बनलो आणि दिनेश बंधू फायनलच्या लढतीमध्ये जवळजवळ 1 लाखहून अधिक रुपयांची त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली होती. हेच 2 शिलेदार, एक संतोषदादा पाटील
अशा दमदार व्यक्तिमत्वांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. आमच्या जय हनुमान मित्रमंडळाचे प्रतिनिधी सन्माननीय बालाराम पाटील यांच्या शुभ हस्ते गोल्डमॅन दीपक शेठ पाटील यांचा यथोचित सन्मान वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे. त्यानंतर स्वामी पाटील आपण इथे कमलाकर शेठ पाटील तलोजा मजकूर यांचा आपण इथे सन्मान करावं. नाणेफेक सुद्धा इथे केली जाणार आहे. संगनायक आदई क्रिकेट संघाचे संगनायक क्रिकेट संघाचे संगनायक आमचे मित्र विलास भोपी उपस्थित आहेत. बालू यावं आपण. बालू गावदेवी आदई का गावदेवी शिवशंभो आदई बालू शेलके आणि विलास. तर गोल्डमॅन दीपक दादा आपल्या शुभासे नाणेफेक करायचे आहे. दीपक येणारे आता 6 तारखेला आपण आमदार चषक क्रिकेट स्पर्धा सुद्धा तलोजा मजकूरच्या मैदानावर आपल्या भेटीसाठी येणार आहे. तर यावं संगणक दोन्ही विलास आणि बालू या तुम्ही. नाणेफेक इथे करणार आहोत. आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी पाहतो आम्ही स्वपन खाडेकर आहेत. नाणेफेक केली जाईल हेड अँड टेल. नाण्याची दर्शनीय बाजू 2 असणार आहेत. कॉलिंगसाठी बघा टेलसाठी ते आवाज दिलेला आहे. विलास बोपी नाणेफेकीचा कौल दर्शनीय बाजू टेल. विलास नाणेफेक आपण जिंकलेली आहे. प्रथमतः कोणता निर्णय स्वीकारणार आहात? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. अनेक संघ आपण नेहमी पाहत असतो एखाद्या संघनायकाने नाणेफेक जिंकली का क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारत असतो. त्या पाठीमागचा रिझन अर्थात उद्देश का असतो? गोलंदाजी चांगली असेल तर कमी धावत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. तुमच्या संघामध्ये मग असे कोणते गोलंदाज आहेत की आदई आपण पाहतो गावदेवी शिवशंभो आदई क्रिकेट संघाची फलंदाजी खूप मोठी सक्षम आहे. त्यांना कमीत कमी धावांवर रोखतील असे कोणते गोलंदाज आहेत तुमच्याकडे? देवदास कल्पेश हे गोलंदाज चांगले आहेत. जय हनुमान क्रिकेट संघ बोलला आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2023 स्पर्धा या स्पर्धेचा तुम्ही घटक झालेला आहात. एकंदरीत या आयोजनाबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? कसं वाटलं आयोजन आपल्याला? आयोजन खूप सुंदर आणि हा ग्राउंड तर एक आमच्यासाठी लकी. मागच्या वेळेस पण आम्ही सुपर 4मध्ये इथे दाखल झालो होतो आणि आयोजन खूप सुंदर आहे. खूप थँक्यू सो मच बालू. प्रथम नाणेफेक आपल्या विरोधात गेलेले आहे. आपल्याला आता फलंदाजी करायची आहे. सामना 4 षटकांचा असेल. 4 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा तुमचा मानस असेल? 4 षटकामध्ये शक्यतो 50 ते 55 धावाचं बनवतो. आयोजनाबद्दल काय प्रतिक्रिया? कारण गेल्या वर्षी तुमच्या आदई क्रिकेट संघाने सुद्धा एक दमदार नाईट स्पर्धा आयोजित केली. स्वतः ऑर्गनायझर आहात. या आयोजनाबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकाल? बघा मिनी वानखेडे स्टेडियम याला म्हटलं जातं. संपूर्ण रायगडमध्ये अशी मैदानाची चर्चा असतो. काय सांगू शकाल? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि हा ग्राउंड माझ्यासाठी खूपच लकी आहे कारण की गेल्या वेळी आम्ही इथे सेकंड प्राइज मारलो. खूप थँक्यू सो मच. हे होते बालू शेलके. आदई नाणेफेकीचा कौल रिडगर क्रिकेट संघ विलासने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. वळूया संदीप अली सरांकडे. हॅलो धन्यवाद महागुरु. वाजे बनाम वाकड़ी ये मैच बीच मैदान के अंदर चल रहा है. बिल्कुल पहले टॉस जीतने के बाद मंगल मूर्ति वाजे टीम के कप्तान ने फैसला किया था कि हम बल्लेबाजी करेंगे और सही फैसला अब तक तो नजर आया क्योंकि जो 4 ओवर का ये जो मैच है उसमें पहले बल्लेबाजी उन्होंने की और तकरीबन 69 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर जोड़े हैं. तो 70 का पीछा करते हुए यहां पर वाकड़ी टीम का यह पहला ट्रम्प कार्ड यानी कि पहला बिग विकेट रमेश पवार उर्फ आऊ डगआउट की तरफ आते हुए होता है. जब बड़ा टारगेट हो उसे तोड़ना है तो शुरुआत से ही अटैकिंग क्रिकेट खेलने होते हैं और बिल्कुल वही सोच में कभी कभी ये बड़े खिलाड़ी निश्चित तौर पे शिकार बन पाते हैं गेंदबाज का और बिल्कुल वही हुआ जो मंगल मूर्ति वाजे टीम की तरफ से एक गेंदबाज जो है पंकज पाटिल जिन्होंने पहली विकेट प्राप्त की. देखिए बल्लेबाजी करते हुए भी पंकज पाटिल जिन्होंने 12 गेंदें फेस की थी और तकरीबन 34 रन बनाए थे अपनी टीम के लिए. एक अच्छी पारी उन्होंने यहां पर अदा की है. एक बेहतरीन अष्टफैल खेल यहां पर दिखाते हुए. लेकिन इस समय जो पहला ओवर का भार उनके कंधों के ऊपर है
उसे भी उन्होंने पूरी तरह से बेशक स्वीकार किया है। हाँ वाजे यानी कि हमारे एक बेहतरीन स्कोरर सोमनाथ पाटिल यहाँ पर आए हैं। सोमनाथ पाटिल आइए, आपका भी स्वागत है। इस मर्तबा अपील हुई थी लेकिन देखिए गेंद जाएगी सीमा रेखा बाहर। यह आता हुआ शानदार चौका लेग बाइस के तौर पे। आता खऱ्या अर्थाने संदीप पाटील सर, आपण सोमनाथ पाटील वाजे यांना पाहतो. एक नामवंत गुणलेखक आहे, आज एक चांगले जॉब करतात, त्यामुळे त्यांना बेल कमी मिळतो खऱ्या अर्थाने. या बिल्कुल बिल्कुल सोमनाथ पाटिल स्वागत है आपका भी. बहुत से स्कोरर कमेंटेटर, लेकिन इस मर्तबा ये देखिए आउट होने के बाद ये जो बल्लेबाज मैदान के अंदर उतरे अमित जमदाड़े, उन्होंने यहाँ पर अच्छी पारी खेलनी शुरू की है. ये चौका आता उनके बल्ले से. टोटल 4 गेंदे यहाँ पर फेंक चुके हैं. रनों की बात करें 8 रन 70 का पीछा करना है पंकज पाटिल. पहला और फेंकते हुए मंगलमूर्ति वाजे टीम की तरफ से, लेकिन वाकड़े टीम आई गावदेव वाकड़ी. क्लीन बोल्ड यहां पर किया इस बल्लेबाज को. बिल्कुल बहुत ही अच्छी गेंद थी और इसी के साथ ये दूसरी सफलता पंकज पाटिल को. चलिए स्पीड अप कीजिए, अंपायर ऑन कीजिए इस टीम को. बिल्कुल 15 मिनट के अंदर आपको 3 ओवर कैसे भी करके समाप्त करने हैं. चाहे आप यहाँ पर डिफेंस कर रहे हैं, क्योंकि पहली रात में यह किस्सा हुआ है, क्रिटिकल मोमेंट में मैच चल रहा था, लेकिन फिर भी जो पाबंदी थी उसे न जुमानते हुए वहाँ पर टीम को पैनलाइज किया गया था. एक खिलाड़ी अंदर की तरफ लाया गया था, इसलिए वक्त की नज़ाकत कीजिए. आज बहुत टाइम वेस्ट गया है, 2 घंटे अतिरिक्त गए हैं. तो देखिए यहाँ पर पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है. 70 का पीछा करते हुए टीम गावदेव वाकड़ी टीम जहाँ पहुंची है तकरीबन 9 रनों के ऊपर. पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है. तलोजा मजकूर के हमारे एक अच्छे कमेंटेटर हमारे मित्र साई राजे भी यहाँ पर आए, उनका भी स्वागत है. लेकिन महागुरु सर की वाकड़ी टीम खेल रही है, गावदेव वाकड़ी टीम यहाँ पर खेल रही है. तो वाकड़ी कहे तो निश्चित तौर पे एक नाम और आता है, रॉकस्टार कमेंटेटर हमारे मित्र प्रवीण गायकर. बिल्कुल बिल्कुल गाव की ये टीम है, तो प्रवीण गायकर का भी हम स्वागत करेंगे. प्रवीण गायकर निश्चित स्वरूपात स्पर्धेचा घटक सुद्धा बनणार आहे. प्रवीणचाही स्वागत. आणि वाजे आपले मनोहर पाटील वाजे असतील, विठ्ठल पाटील सर असतील, त्यानंतर सोमनाथ इथे खऱ्या अर्थाने सोमनाथ पाटील तर उपस्थित आहेत. अध्यक्ष साहेब, खूप मोठं योगदान असतं समालोचकांच्या दृष्टिकोनातून. यस बिल्कुल. विठ्ठल सर, मनोहर, जिनका नाम जिन्होंने नाम किया उस क्षेत्र में उनका नाम भी होना चाहिए. लेकिन इस समय आप थोड़ी सी मुश्किल है, क्योंकि गेंदे बचे 18 और जीतने के लिए रन चाहिए 61. देखिए जब पेंदर का मुकाबला चल रहा था ऐसा ही मैच था, 18 में 62, लेकिन वो मैच सिर्फ 14 रनों से हारी थी पेंदर टीम. तो ऐसी पारी खेलनी होगी इस मैदान के अंदर. गेंदबाजी में संकेत भगत वाजे टीम की तरफ से, फुल टॉस थी, मिड विकेट की तरफ वहां पर खिलाड़ी मौजूद हैं. सोनू भगत जब तक गेंद को उठाए फेंके तब तक पर्याप्त समय था बल्लेबाज के पास 1 रन लेने का. इस 1 रनों के साथ स्कोर देखा जाए तो 10 के ऊपर पहुंचता हुआ. कल से वीआरसी से पेंदर टीम की तरफ से डे टूर्नामेंट का आगाज हो रहा है. पेंदर टेक्नो कंपनी के पीछे वाला ग्राउंड में डे प्रतियोगिता कल से शुरू होगी. वैभव पाटिल
इनके नेतृत्व में। क्या करे, ये अच्छी गेंद थी, बहुत ही अच्छी गेंद, क्योंकि दमखम दिखाना होगा इस मैदान के अंदर। दर्शक जब ऐसा टारगेट होता है तो दर्शकों को लगता है कि आप चेसिंग करने वाली टीम के बल्लेबाज भी जिस पहले बल्लेबाजी करने वाली टीम जो होती है उन्होंने की है वैसी करनी है, लेकिन यहाँ पर ऐसा नहीं दिख रहा है, क्योंकि रमेश पवार की वो गोल्डन विकेट पहली वो बहुत कुछ कहकर गई है। और ये देखिए यहाँ पर टैपिंग क्रिकेट, बिल्कुल टिपेक्षा कवर की तरफ खिलाड़ी दूर से आए थे, लेकिन 2 रन वहां पर पूरे किए। 2 के साथ स्कोर 12 के ऊपर पहुंचता हुआ। बहुत से दर्शक यूट्यूब के जरिए पीटीसी लाइव यहाँ पर इस टूर्नामेंट को लाइव कवर दिखा रही हैं, तो जो दर्शक यूट्यूब के जरिए जुड़ चुके हैं उन तमाम दर्शकों का हम शुक्रिया अदा करते हैं। कई दर्शक रायगढ़, ठाणा, ऐसे बहुत से विभाग से इस मैच का मजा ले रहे हैं। ग्रामीण क्रिकेट की तो यही खासियत होती है। कल तो बहुत अच्छे मुकाबले हैं, कल भी 10 का पोल है इस टूर्नामेंट के लिए, और बिल्कुल कल देखे जाए तो अच्छे अच्छे मैच यहाँ पर देखने को मिल सकते हैं। दर्शकों के लिए मेजबानी होंगी। जरूर उस लॉट्स के बारे में कुछ देर बाद हम बताएंगे। ये फुल टॉस थे, बहुत ही बेहतरीन ये छक्का आया है। दीवाने तेरे नाम प्रशांत पाटिल के बल्ले से छक्का आया है, और छक्के के साथ स्कोर देखा जाए तो तकरीबन 19 के ऊपर। अब 14 गेंदे बचे हैं, 52 रनों की जरूरत है। वाकड़ी के हमारे नामदेव शेठ जमदाड़े 40+ के, गुड मॉर्निंग 40+ के सदस्य हैं, उनका भी स्वागत। लेकिन इस समय ये उम्मीद कायम की इस बल्लेबाज ने, प्रशांत पाटिल ने उठाने की कोशिश, बहुत ही बेहतरीन शॉट, लेकिन देखेंगे वहां पर क्या बैकअप वहां पर मिला है। अच्छी फील्डिंग यत्नेश पाटिल। मैदानामध्ये सिद्धार्थ 11 मंगलमूर्ती वाजे क्षेत्ररक्षण करत होता. आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी फलंदाजी करत आहे. पाण्याची पूर्तता करायची बघा. आणि आताच संदीप पाटील सरांनी खऱ्या अर्थाने इथे नामदेव 40+ क्रिकेटर नामदेव शेठ जमदाडे साहेबांचा उल्लेख केला. आपण खऱ्या अर्थाने एकेकाली त्यांना सरपंच होण्याचं भाग्य लाभलं. या अगोदरच्या टर्ममध्ये त्यांच्या सौभाग्यवती रेणुकाताई जमदाडे उपसरपंच होण्याचं सुद्धा त्यांना भाग्य लाभलं. आणि नामदेव शेठ आपण इथे असाल जमदाडे साहेब तर यावं व्यासपीठावर. आपलं आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सरचे स्वागत आहे. तो दोस्तों इस टूर्नामेंट का कल की तीसरी रात है, और कल का जो पोल है काफ़ी बड़ा पोल होगा। कल का पहला मैच कामोटे बनाम बामन डोंगरी, उसके बाद दूसरा मैच होगा चिंचपाड़ा बनाम बेलवली, तीसरी मैच होगी वलवली बनाम पलस पे, चौथी मैच होगी पोसरी बनाम मानेरे, और पांचवी मैच खारडी जिनके अगेंस्ट एक और टीम है। तो यह ऐसा कल का पोल है। अब 12 गेंदे बचे और जीतने के लिए 50 रन चाहिए। 20 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर, 70 का पीछा करना है। अब 25 के रन रेट के हिसाब से अभी इन रनों को पूरे करने बनाने हैं। तो टारगेट बड़ा जरूर है लेकिन नामुमकिन नहीं है, क्योंकि इस मैदान के अंदर ऐसा कुछ नामुमकिन दिख ही नहीं रहा है। क्योंकि इससे पहला मुकाबला क्या हुआ था, टेम्बोडे बनाम तलोजा मस्कुर, हाई वोल्टेज ड्रामा। 7 गेंदों में 30 की जरूरत, 6 गेंदों में 24 की जरूरत, और अंतिम 1 गेंद में 4 की जरूरत। और उस मैच को जीता था एकता स्पोर्ट तलोजा मस्कुर टीम ने, और पारी खेली थी अनुज मडबी ने। संगम राजे के बाद अनुज मडबी ने उस मोर्चे को संवारा था और अपनी टीम के लिए जीत दिलाई थी। करण पाटिल के सेना को वहां पर ढेर किया था। अच्छा प्रयास किया था करण पाटिल के सेना ने, लेकिन नहीं काम चला। क्रिकेट है, हार जीत होती रहती है।
कभी कभी थोड़ी सी मिस्टेक भी टीम को इतने बड़े टूर्नामेंट से बाहर करा लेती हैं। इसीलिए एक एक गलती बहुत सोच समझ कर उससे नहीं होनी चाहिए, ये सोचना होता है हर एक खिलाड़ी को। अच्छा शॉट खेला था लेकिन एक ही रन मिलेगी। इक्का दुक्का से यहाँ पर कुछ फर्क नहीं पड़ सकता है मंगल मूर्ति वाजे टीम के लिए, ताकि उनके इन्वेस्टमेंट काफ़ी है रनों की। बहुत अच्छे रन उन्होंने बनाए पहले बल्लेबाजी में। और देखिए टॉस जीतने के बाद उन्होंने बल्लेबाजी करनी चाहिए इस मैदान के अंदर, क्योंकि जब आप आते हैं मैदान का जायजा करते हैं, आगे के मैच आप देखते हैं और पूरी तरह से उसका परिचय लेने के बाद जो आपका डिसीजन होता है, कभी कभार वो डिसीजन फायदेमंद साबित होता है। इसीलिए आधा घंटा जब आयोजनकर्ता लॉर्ड्स के ऊपर लिख देते हैं कि आधे घंटे से पहले आपको उपस्थित रहना, इसलिए कि आप आकर मैच देखिए कि ये अगली टीमें क्या कर रही है, किस तरह से खेल कर रही है, उसका जायजा लीजिए, उसका फायदा जरूर मिलता है। सो यही खेल वाजे टीम की तरफ से मिसफील्ड हुई है अभिजीत की तरफ से। खुद हंस रहे हो, लेकिन ये हंसी इसलिए है अभिजीत कि आपके टीम की जो इन्वेस्टमेंट है रनों के वो बड़ी है। यदि ये बॉल टू रन समीकरण होता तो ये हंसी नहीं, ये मायूसी हो सकती थी। ये बिल्कुल मैं कहना चाहूंगा, होता है कभी कभी ऐसा, कभी कभी ऐसे रन बनते हैं तो मजे भी लेते हैं खिलाड़ी। चलिए कोई बात नहीं है, 2 रन मिले, 2 के साथ स्कोर देखा जाए तो 24 रन, 24 रन, ये अच्छी गेंद है क्योंकि गेंदबाजों ने पूरी तरह से तान ली है। क्योंकि जब कैप्टन जब बल्लेबाजी चूज करते हैं सोमनाथ पाटिल, तो निश्चित रूप में वो दमखम होता है उनके अंदर कि हमारे पास गेंदबाजी है, हम अच्छे रन बनाएंगे। कि मान 4 ओवर में 40-45 के करीब पहुंचे तो भी हम डिफेंस करने की क्षमता रख सकते हैं। इस सोच में वो डिसीजन लिया जाता है। वही फैसला वहां पर नजर आया, लेकिन इस मर्तबा रिवर्स अटेम्प्ट करने की कोशिश, वाइड गेंद खूब बाहर निकली थी ये गेंद। सुनील पाटिल सर इस समय मैदान के अंदर, रवि पाटिल सर इस समय मैदान के अंदर, जावेद परी सर, 3 अंपायर प्रोफेशनल अंपायर इस मैच के लिए अपना कीर्तिमान काम कर रहे हैं। पंकज पाटिल है इस टीम के सर सेनापति। बड़ा उनके लिए ये मैच था, लेकिन ये वाइड +4 यानी कि 5 रन मिलेंगे। अब 30 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। अब गेंदें बची हैं, सुधीर आगलावे हमें जानकारी देते हुए कि 9 गेंदें बची है और जीतने के लिए 40 रन चाहिए। 9 गेंदों में 40 रन, क्योंकि यहां पर वाजे टीम जो शुरू से हावी होने की एक वजह मैं जरूर आपको बताना चाहूंगा। क्योंकि जो गावदेव वाकड़ी टीम यहां पर चेस कर रही थी, 70 का पीछा करना था, दर्शक जान रहे थे कि मानो बड़ा टारगेट है, लेकिन रमेश पवार का रहना बेहद जरूरी था। और पहली गेंद के ऊपर रमेश पवार जो आउट हुए, वहां पर गावदेव वाकड़ी टीम पूरी तरह से बैकफुट के ऊपर चली गई। क्योंकि जो निर्णायक खिलाड़ी होता है उससे ऐसे स्कोर में अंतिम क्षण तक रहना होता है महागुरु, लेकिन वहां पर गावदेव वाकड़ी टीम की तरफ से रमेश पवार का जल्दी विकेट गिरना, ये निश्चित तौर पे वाजे टीम के लिए बहुत बड़ी सफलता थी। और इसके साथ यहां से एक और विकेट गिरता हुआ, अब गेंदें बची है 8 और जीतने के लिए रन चाहिए 40। 8 गेंदों में 40 रन। दर्शकों की तादाद अभी भी मैदान के अंदर वैसी की वैसी है, क्योंकि हर मैच का वो मजा ले रहे हैं। हर टीम के पीछे पूरे गांव इस मैदान के अंदर उपस्थित हैं। उन तमाम दर्शकों का हम शुक्रिया अदा करते हैं। अमदार चषक 2023 अंकुश शेट पाटिल और स्वामी शेट पाटिल इनकी तरफ से बहुत ही बेहतरीन घुटनों के बल के ऊपर खेलने की कोशिश की। लॉन्ग ऑन के ऊपर से आता हुआ पहला बेहतरीन छक्का इस बल्लेबाज के बल्ले से। चमदाड़े के बल्ले से छक्का आया है। इस ओवर की अंतिम गेंदबाजी में है चंद्रकांत कुरुंगले। 7 गेंदें 34 रही। ये गेंद निर्णायक हो सकती है। और ब्लॉक होल में फेंकने की कोशिश की थी, वहां पर थोड़े से खिलाड़ी फंबल हुए थे, पंकज के सामने आए थे,
लेकिन देखिए एक ही रन मिली। ये गेंद, इस गेंद के ऊपर बड़ा हिट यदि आता तो निश्चित तौर पे मैच और मजेदार हो सकता था, लेकिन अभी भी वक्त डला नहीं है। 6 गेंदे 33 रन, क्योंकि देखा जाए तो इस मैदान के अंदर 6-24 में भी मैच जीत लिया है, तो ये कुछ भी हो सकता है मैदान के अंदर। 33 रन चाहिए, 33 रन टू विन। तर 6 चेंडू आणि 33 धावांची गरज असणारे अतिशय सुरेख माहिती दिली आमचे समालोचक मित्र संदीप पाटील सर, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत। आणि अथर्व भैरदेव 11 रेडगर क्रिकेट संघ पुढील सामन्यामध्ये खेळणार आहे आणि त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत दिलीप शेठ चोरमेकर वावंजे यांचं आगमन झालेलं आहे। यावं आपण स्टेजवर आपलं जानुमान मित्रमंडळ वल्लभ यांच्या वतीने स्वागत आहे। किरण शेलके आदई तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। ओवर टू कमेंट्री बॉक्स संदीप पाटिल सर। यस, थैंक यू महागुरु। 6 गेंदे बचे और 33 रनों की जरूरत है। गावदेव बाकड़ी टीम के समर्थक अब यही चाह रहे हैं कि जो बल्लेबाज है आतिश जमदाड़े, आतिश जमदाड़े इस समय एक छक्का लगाकर आशा उन्होंने उपस्थित की है, लेकिन देखेंगे आप 33 रन है तो पहले गेंद के ऊपर बहुत कुछ ये क्रिकेट निर्भरित हो सकता है, इस मैच का रुख निर्भरित हो सकता है। लेकिन देखेंगे गेंदबाजी में नीलेश पाटिल लाए हैं, राइट आर्म ऊर्ध्व विकेट से मारा करेंगे। पाने की कोशिश, इस मर्तबा यहां से बल्लेबाज आउट। आतिश जमदाड़े यहां पर आउट होते हुए, ये पहली विकेट इस गेंदबाज को। पाटलांचा तो देखिए आप नए बल्लेबाज मैदान के अंदर प्रस्थान करते हुए तेजस पाटिल। इस वक्त तेजस पाटिल पाने की कोशिश थी बिल्कुल यहां से, और देखिए यहां पर एक ही रन मिलेगी। अब कहीं ना कहीं पूरी तरह से गावदेव आखड़ी टीम के बल्लेबाजों ने भी सोच लिया है कि अब यहां से बड़े हिट नहीं आ रहे हैं, अब औपचारिकता इस मैच में दिखाई देने लगी है। 4 गेंदे बची हैं और जीतने के लिए अब 32 रनों की दरकरार हैं। 4 गेंदे 32 रन आसानी के साथ जीत की तरफ बढ़ रही हैं इस वक्त। और ये देखिए अंपायर की उंगली उठी और इसी के साथ एक और विकेट का पतन। देखिए आप दर्शक भी जान रहे हैं कि चलिए आप इस मैच में औपचारिकता तो है ही, तो आप अगले मैच के यहाँ पर सोच में है वो अगला मैच रेडगर बनाम आदई के बीच में होगा इस मैदान के अंदर। एक बिग फाइट, अच्छी गेंद थी, खूबसूरती के साथ हेलीकॉप्टर का सिलेक्शन था इस वक्त इस बल्लेबाज की तरफ से, लेकिन सिंगल मिलेगी। 1 रन सिंगल के साथ स्कोर में तब्दीली। 38 रन 38 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। अब जीतने के लिए 2 गेंदें बची हैं और 31 रन चाहिए। नीलेश पाटिल की ये गेंद रिवर्स खेलना चाहा, बिल्कुल थर्ड बैंक क्षेत्र पूरी तरह से खुला है और गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन। अब ये सिर्फ अंतर दिख रहा है कि कितने रनों से यहां पर हमें ये जो अंतर है रन और गेंद का वो कितना कम करना है। लेकिन यहां से देखा जाए तो अब चौका आए हैं, अब समीकरण बदलता हुआ। 1 गेंद 27 और ये 6, क्या बात है। देखिए कोशिश अच्छी थी अंतिम 2 गेंदों के ऊपर इस बल्लेबाज की, और इसी के साथ इस मैच को मंगल मूर्ति वाजे टीम ने जीत लिया है। आसानी के साथ ये जीत दर्ज की, अभिनंदन करते हैं उनका। लेकिन हार्ड लक टीम गावदेवी बाकड़ी तो जरूर
गावदे वाकड़ी टीम को भी नेक्स्ट टूर्नामेंट के लिए शुभकामनाएं देते हैं। इस टूर्नामेंट ने आपने हिस्सा लिया, आपका भी शुक्रिया अदा करते हैं। थैंक्स अब अगले मैच के लिए आदई बनाम रेडकर दिनेश पाटिल सर आइए। थँक्स। अतिशय दमदार लढत बघायला मिळाली। एका बाजूला आई गावदेवी वाकडी अर्थात गावदेवी इंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा धनंजय शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ सिद्धार्थ 11 मंगलमूर्ती वाजे आणि वाजे क्रिकेट संघाने ते विजय संपादित केले, त्यांचं अभिनंदन। आई गावदेवी वाकडी क्रिकेट संघ खऱ्या अर्थाने रमेश पवार असतील, आतिश, अमित, तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचा मनपूर्वक आभार। या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच पंकज पाटील 12 चेंडूमध्ये 34 धावांचे खेळले आणि त्याचबरोबर 1 षटक 2 विकेट, तर पंकज ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी। पंकज यावं आपण व्यासपीठावरती। तर पंकज या सामन्याचा ठरतो हिरो खऱ्या अर्थाने ऑलराऊंडर परफॉर्मन्स पंकज, अभिनंदन।